राज्यातील शिक्षणाबाबतचा 2015-16 या वर्षाचा असरचा अहवाल प्रसिद्ध झाला। या अहवालात गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारला असून दुसरीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता तिसरीचा अभ्यासक्रमच वाचता येत असल्याचं पहिल्यांदा समोर आलं। केशवराव नावाचे 2 रुपये दिले मुलांना आनंद। या उलट उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उजेडात आलं। इयत्ता 8वीच्या 24.2% विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीची पुस्तकही वाचता आली नसल्याचं अहवालात म्हटलंय। गवताचं पाथ वाऱ्यावर डोलतं डोलताना म्हणतं खेळायला सरा धरातलं पाणी खळा खळा हसताना म्हणताना पळायला सला निय पाखरू आंब्यावर गाताना म्हणतं नाचायला चला गड्यांनो खेळूया आनंदाने नाचूया बाग चिमुकली फुले उमलली सुंदर फुलली फुलांसारखे होऊया फुलांभोवती नाचूया फुलांभोवती बुंगे फिरती गाणी गाती तसेच आपण गाऊया ताल धरून नाचूया। असरनक शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रथम या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सर्वेक्षण केलं। यात 973 गावातल्या 19,430 घरांमध्ये जाऊन ते 3 ते 13 वयोगटातल्या मुलांकडून सोपं वाचन आणि गणिताची चाचणी घेण्यात आली। या सर्वेक्षणासाठी राज्यातल्या 11 सामाजिक संस्था 23 विद्यापीठं आणि काही महाविद्यालयांचीही मदत घेण्यात आली। समजा एखाद्या मुलाला वाचता येत नाही, आमच्याकडे त्यासाठी शैक्षणिक साहित्य आहे, वेगवेगळे उपक्रम आहे, आमच्याकडे ई-लर्निंग आहे, आमच्याकडे अभ्यासक्रम आहे, या सगळ्या सुविधा आहे। आणि आमचा जर 1-2 विद्यार्थी जर अप्रगत राहील तर आमची शाळा अप्रगत होती, आमचा वर्ग अप्रगत होतो, ही आम्हाला धास्ती आणि आम्हाला ते करायचं आहे। तसं माध्यमिकला त्या पद्धतीचा प्रगत महाराष्ट्र नाही किंवा त्या पद्धतीने काम होत नाही आणि कदाचित त्यामुळे ते 8वीचा वर्ग तसा असू शकतो। जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 5वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांची वजाबाकी आणि त्याहीपेक्षा गणित सोडवण्याचं प्रमाण 2014 मधल्या इतर राज्यांच्या तुलनेत वाढल्याचं दिसून आलं। राज्यातील मुलांचं गणित सोडवण्याचं प्रमाण 2014च्या तुलनेत 2016 मध्ये 8.4% जास्त आहे। 2016 मध्ये जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 5वीच्या 19.4% मुलांना भागाकाराचं गणित सोडवता आलं, तर खाजगी शाळेतील भागाकाराचं गणित सोडवणाऱ्या 5वीच्या विद्यार्थ्यांचं प्रमाण 21% आहे। परिपाठाच्या वेळेला आम्ही मुलांचं सामान्य ज्ञान घेतो। उदाहरणार्थ मुख्यमंत्री कोण, राष्ट्रपती कोण, पंतप्रधान कोण, अशा राज्याची माहिती, भौगोलिक, इतिहासाचे प्रश्न असे आम्ही त्यांना विचारतो। असरच्या दाव्यानुसार जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये 6 ते 14 वयोगटातल्या मुलांची पटनोंदणी उत्तम असून 96% मुलं शाळेत दाखल झाली आहेत। देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या प्राथमिक शाळेत मुलं आणि शिक्षकांची उपस्थिती अधिक आहे। याशिवाय 78% शाळांमध्ये वीज पुरवठाही सुरू झालाय। वाडी वस्ती तांड्यावर सर लाईटची सुविधा नसताना, कुठलीही भौतिक सुविधा नसताना आज जो हा तुम्हाला बदल दिसतो तो केवळ शिक्षकांच्या कामामुळे बदल झालेला आहे। शिक्षकांनी स्वतःच्या समस्या जाणल्या, विद्यार्थ्यांच्या समस्या जाणल्या, गावाच्या समस्या जाणल्या, त्या स्वतः केस स्टडी करून या पद्धतीने स्वतःच्या समस्यावर उपाय शोधले आणि त्यामुळे हा निकाल आलेला आहे। असरच्या अहवालात प्राथमिक शिक्षणाच्या सुधारणेवर चांगला निष्कर्ष निघाला असला तरी ग्रामीण भागात अजूनही प्राथमिक शाळांमध्ये सुविधा म्हणाव्या तशा मिळालेल्या नाहीत। त्यामुळे ग्रामीण भागात मुलांना इंग्रजी शाळेत प्रवेश देण्याकडेच पालकांचा ओढा आहे हेही नाकारून चालणार नाही। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।